नशीब एवढं तरी कळतंय. थांब सुनबाई जरा बोलायचंय तुझ्याशी. सुरेश आलो. या बाहेर या. काय सुनबाई काय चाललंय तुझं हे? जॉब 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 म्हणजे करते काय एवढं मोठं काम तू? हां, सकाळी उशिरा उठते, थोडंफार नाश्ता स्वयंपाक करते, ऑफिसला जाते, ऑफिसहून आले की परत थोडंसं काहीतरी करते, खाली काय बघते? वर बघ माझ्याकडे. काय ग, आमच्या सासूबाईंनी आमच्यावर किती जाच केला, डोळे वर करून बघायची हिंमत नव्हती आमची. तुला इतकं फ्रीडम दिलं तर तू डोक्यावरच बसायला लागली. काय चाललंय तुझं हे? तर काय घरात लक्ष नाही, काही नाही, एक वस्तू जागेवर सापडत नाही. इस्माळ करून ठेवला घराचा. तू अख्ख्या खानदानात पहिली बाई आहे जी उमऱ्याच्या बाहेर गेली कामासाठी. ही आमची बायको साडीवर दिसते ना. तुला दिले ना मोकळे कपडे घालायचा चान्स. काय ते कपडे घालताय, काय ते डोक्यावर नाचताय, आणि आपण आपलं तर लक्षच नाही. नाही खरं आहे, तुझं घरात लक्षच नाहीये. जरा लक्ष द्यायला पाहिजे. मागच्या आठवड्याभरापासून तुला सांगतोय की स्त्रीला कपडे टाक बाबा. तुझं लक्षच नाही, टाकलेच नाहीत. हे बघ, चुरगळलेले कपडे घालून मी गेलोय ऑफिसला. भाज्या नीट करत नाहीयेस. सगळ्या भाज्यांना सारखीच चव. तुला झालंय काय तुला नेमकं? इतकं फ्रीडम दिलं तर तू डोक्यावरच बसायला लागली. काय चाललंय अख्ख्या तुझं? खानदानात तुझं लक्षच नाही, टाकलेच नाहीत. हे बघ, चुरगळलेले कपडे घालून मी गेलोय ऑफिसला. सगळ्या भाज्यांना सारखीच चव. तुला इतकं फ्रीडम दिलं तर तू तुला झालंय काय नेमकं? बस, सगळी अपेक्षा एकाच माणसाकडून करा तुम्ही सगळे. काय म्हणाला ताई तुम्ही मला? तुमच्या सासूने तुमच्यावर खूप जाच केला. अहो मग ती काय माझी चूक आहे का? एवढ्या म्हातारा नाही झाला ताई तुम्ही की एक ग्लास उचलून ठेवू शकत नाही, पण नाही लावत ना तुम्ही कुठल्याच कामाला हातभार. आणि बाबा तुमचं काय? एक वस्तू जागेवर सापडत नाही. अहो जी वस्तू जिथून घेतली तिथेच परत ठेवत का नाही तुम्ही लोक? सकाळी मी तुम्हाला दिलेला चहाचा कप आता संध्याकाळी मला ऑफिस मधून आल्यावर घासून ठेवावा लागतो. आणि कपड्यांचा ना बाबा तुम्ही बोलूच नका, लाज वाटते समोर बसायला पण आम्हाला. आणि तुझं काय रे? कपडे इस्त्रीला दिले नाही, मग तू नाही देऊ शकत? मी पण ऑफिसला जाते, तू पण जातोस, मी पण घरातली कामं करते, तर तू पण निम्मी कामं कर. काही होत नाही. सगळ्या अपेक्षा एकाच माणसाकडून करा. आणि काय भाज्या एकाच प्रकारच्या करते? एक काम करते ना, मी जॉबच सोडून देते, मग कळेल तुम्हाला कसं घर चालतं ते. दिवस रात्र फक्त तुमचीच सेवा करते, ठीक आहे ना? काय स्वयंपाक करायचं की नाही आज? 8 वाजलेत. काय 8 वाजलेत? हो. तिच्याही मनात वादळ चालू असतात, पण सगळ्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणं हे तिचं कर्तव्य आहे.